यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये ड्रोनला बंदी आहे आणि असं असताना सुद्धा हे असे ड्रोन घोंगावणं, विशेष म्हणजे राजकीय नेत्यांच्या निवासस्थानावरून हे ड्रोन फिरतायत। आपली प्रतिक्रिया? मला वाटतं की हे केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी याचा वापर करू नये अशी पहिली विनंती। मुंबईच्या पोलिसांवर थोडा विश्वास ठेवा। आता ड्रोन फिरतायत समजल्यावर मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। हे ड्रोन कोणाचे आहेत, त्याच्या मागच्या भावना काय, उद्देश काय, हे 100% आपल्या समोर निश्चित येईल। परंतु मला वाटतं यांना थोडाही धीर धरायची सवय नाहीये, कारण आता त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, सरकारवर टीका करायला काही नाहीये। त्याच्यामुळे सहानुभूतीच्या जीवावर राजकारण करायचं असं यांची स्ट्रॅटेजी आहे। मला वाटतं ते फोल त्यांचं उघडं पडणार आहे आता, कारण आपण बघाल की ड्रोन नेमका कशासाठी। दरेकरजी, याच बातमी संदर्भातला एक मोठा ट्विस्ट आलेला आहे, आपण सोबतच राहा। या संदर्भामध्ये पोलिसांनी एक खुलासा केलेला आहे। उडवलेले ड्रोन हे MMRDA चे होते, त्यामुळे जो आरोप करण्यात येत होता ठाकरे गटाकडून तो आता फुसका निघालेला आहे। मुंबई पोलिसांची ही भूमिका होती, मुंबई पोलिसांनी या संदर्भातला खुलासा केलेला आहे। आपण कसं पाहता या सगळ्या फुसका निघालेल्या दाव्याकडे? मिळालं ना उत्तर, मी म्हटलं थोडा धीर त्या ठिकाणी धरा ना, पण यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे। तात्पुरती सहानुभूती मिळवण्यासाठी असा प्रयत्न आहे आणि आता ते तोंडावर आपटले। ड्रोन कोणाचा आहे, काय आहे, MMRDA डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मुंबईवर ज्या ठिकाणी माहिती घेतात त्याचा ड्रोन आहे। जरा थोडे थांबले असते त्या फुसका बार ठरला नसता त्यांचा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी लागलेत ते प्रवीणजी, पण राजकारण सहानुभूतीवर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे, पण लोकांना सगळं कळतं। पण प्रवीणजी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच अशा पद्धतीच्या शंका आणि आरोप करत राहायचे? त्यांना फेक नॅरेटिव्हच्या आधारे लोकसभेत यश मिळालं, आता त्यांना वाटतं की अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करा, सहानुभूती निर्माण करा, लोकांना काय परिणाम होईल। पण लोकांना यांची नौटंकी कळते। आता बघा ना, जरा ड्रोनचा रिझल्ट येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं ना, झाला फुसका बार निघाला। पण प्रवीणजी बोला बोला। नाही ठीक आहे, बोला ना। नाही, बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग मी प्रश्न विचारतो तुम्हाला। नाही, त्याच्यामुळे मला वाटतं आता हे निवडणुकीत हे होतच राहणार रोज। मला वाटतं त्यांना आता धीर धरायला वेळ नाहीये, कारण कुठला तरी इश्यू, कुठला तरी भावनिक लाट, कुठला तरी सरकारच्या विरोधात संताप निर्माण करण्यासाठी वाटेल त्या थरालाही लोक जातील, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। पण प्रवीणजी, जर आपण बघितलं असेल तर या निवडणुकांमध्ये जशा निवडणुका जाहीर होण्याची कुणकुण या सगळ्यांना लागलेली होती, त्याच्या आधी सुद्धा बोगस मतदार याद्यांचा घोळ यांनी बाहेर काढलेला होता आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे छोटे मोठे कारण कुठेतरी याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का? निवडणुका ह्या लोकांमध्ये जाऊन लोकांची मनं जिंकायची असतात। विरोधी पक्ष असला तर सरकारच्या गोष्टींवर टीका करून लोकांच्या मनात वातावरण करायचं असतं। आपण काय करणार आहोत ही सकारात्मक बाजू मांडायची असते। पण दुर्दैवाने यांचा लोकशाहीच्या प्रक्रियेवरच विश्वास नाही। भावनिक लाट, लोकांच्या सहानुभूती, सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी खोटा संताप निर्माण करण्याचा प्रयत्न, फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, यावर ज्यांचा विश्वास जास्त बसलाय लोकसभेच्या निवडणुकीपासून। पण त्यांना याची कल्पना नाही की लोकसभेनंतर विधानसभेला यांच्या नॅरेटिव्हची ऐशी तैशी जनतेने केली ते।